नमस्कार, ज्योती फॅशन डिझायनिंगमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण हे मागील भागावरती 10.5 इंचाचा गळा कशा रीतीने बनवायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जसे की आता ह्या आकृतीमध्ये आहे अशा रीतीने आपण ह्या गळ्याचे माप टाकायचे आहे। आता इथे 10.5 इंचाचा गळा बनवायचा आहे, तर 10.5 इंचाचा गळा आपण कशा रीतीने ह्या कापडावरती टाकायचा असतो। आता इथे आपण शोल्डर कटिंग केलेले आहे, तिथून आपल्याला 10.5 इंचावरती एक मार्किंग करायची आहे। आता 10.5 इंचाचा आपल्याला गळा बनवायचा आहे, त्यापेक्षा आपल्याला 0.25 आपल्याला वर घ्यायचे आहे, म्हणजेच आपला 10.5चा गळा हा रेडी बनेल। कारण आपण कटिंग इथून करू तर शिलाई आपली इथे येईल, म्हणून आपल्याला 10.25 वरती एक निशाण करून घ्यायचे आहे। इथून आपल्याला एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। इथे आपली गळ्याची रुंदी जेवढी असेल इथे सुद्धा आपल्याला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करायचे। आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर ह्या सरळ लाईन पासून आपल्याला 1.50 पर्यंत आपल्याला जास्तीचे अंतर घ्यायचे आहे, म्हणजे 1.50 आपल्याला हे क्रॉस मध्ये अंतर घ्यायचे आहे। आपण ह्या मेन लाईन पासून ह्या गळ्याच्या रुंदी पासून जास्तीत जास्त 1.50 पर्यंत आपण हे बाहेर जाऊ शकतो। आता आपल्याला इथे ह्या मागील टक्सचे अंतर टाकायचे आहे। आता मागील टक्सचे अंतर हा जो भाग आहे ह्या भागाचे आपण सेंटर काढायचे असते। आता इथे हे सेंटरचे माप केलेले आहे, पण आपण इथे मागील टक्सचे माप टाकलेले नाही आहे। आता ह्या लाईन पासून हे जे आहे 10.25 आपला टक्स पॉईंट आहे, त्यापेक्षा 1 इंच वर म्हणजे तिथे 9.25 म्हणजे हे 10.25 आपला टक्स पॉईंट आहे। तर टक्स पॉईंटच्या अर्धा किंवा 1 इंच पर्यंत आपण हे वर जायचे असते। मी इथे 1 इंच वर गेलेली आहे, इथे आपण अर्धा म्हणजे जसे की आता 9.5 घेतले तरी चालेल, म्हणजे इथून आपल्याला 9.5। आता हे टक्सचे माप टाकत असताना आपल्याला ह्या बाजूने जेवढे अंतर आलेले आहे, आता इथे 4.5 आलेले आहे, तेवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने टाकायचे आहे आणि ही लाईन आपल्याला एक अशी सरळ ओढून घ्यायची आहे आणि ह्या बाजूने 0.50 आणि ह्या बाजूने 0.50 म्हणजे ही आपण 1 इंच जागा इथे सोडलेली होती, ही 1 इंच जागा आपल्याला इथे कव्हर करायची आहे। जर तुम्हाला आणखी ब्रॉड पाहिजे असेल तर आपण थोडेसे अर्धा इंचापर्यंत आपण असे क्रॉस जाऊ शकतो। आणि आता आपल्याला इथे गळ्याच्या आकाराच्या टाकायचा आहे, जसे की इथे ह्या गोल गळा मार्किंग करायचा। नंतर ह्या बांधा बाजूला असे एक निशाण करायचे आहे। इथपर्यंत आपल्याला कटिंग करायचे आहे आणि ह्या बाजूला कटिंग करायचे नाही, कारण इथे आपल्याला हे गळ्याचे शोल्डरचे माप कमी करून अशा पद्धतीने आपल्याला याची सेटिंग करायची आहे। कारण आपला जर बिना दोरीचा ब्लाऊज जर असेल तर आपल्याला असे हे सेटिंग करणे जरुरी असते, कारण असे जर आपण हे सेटिंग केले तर आपले ब्लाऊज हे उतरणार नाही। आपल्या ब्लाऊजला ह्या समोरील हुका असल्यामुळे इथे हे पूर्ण हे बंद बाजू आलेली आहे। जर आपल्याला मागे पाठीमागे हुका असेल तर ही बाजू खुली येईल, जर आपल्याला अशी बाजू खुली येत असेल तर आपल्याला इथे 0.25 आपल्याला इथे आपण इथे हुकायच्या दबावासाठी जागा 0.25 आधीच सोडलेली असते, त्या हुकायच्या जागेवर आपल्याला जे आपण 0.25 ची जागा सोडली असते त्या जागेवर आपल्याला अशी इथे शिलाई मारून घ्यायची असते। नंतर आपल्याला याचे शोल्डर फोल्डिंग करायचे असते, पण ही समोर हुका असल्यामुळे ही बाजू आधीच बंद आलेली आहे, तर आपल्याला इथपर्यंत या भागाला कटिंग करायचे आहे। आता इथे जेवढे माप आलेले आहे, जसे की आता इथे 5 आलेले आहे, इथे सुद्धा आपल्याला 5 इंचावरती अशी एक मार्किंग करायची आहे आणि इथे ह्या बाजूने आपल्याला एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। आता ही लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथे हा जो टक्स आहे ह्या टक्सला आधी आपल्याला खालच्या बाजूवर मार्किंग करायचे आहे। आता हा जो मार्कर आहे ह्या मार्करच्या साहाय्याने आपल्याला टक्सचे निशाण आहे ते आपल्याला मागील भागावरती उमटवून घ्यायचे आणि हे जे 1.50 इंच आपली शिलाईची लाईन आहे त्याला सुद्धा खालच्या बाजूने उमटवून घ्यायचे आहे आणि हा जो गळ्याचा आकार आहे ह्या गळ्याच्या आकाराला सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने उमटवून घ्यायचे आहे।
आता आपल्याला इथे हे जे आपलं निशाण उमटले आहे त्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे. आता जो इथे इथे आपल्याला ह्या जो इथे कट मारायचे आहे थोडे. आता हे जे 2 टक्स आहे ह्या 2 टक्सला आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे. मी आधी यावरती शिलाई करून घेते, नंतर हे शोल्डर फोल्डिंग कशा रीतीने करायचे आहे हे मी तुम्हाला सांगते. आधी ह्या टक्सवरती शिलाई करून घ्यायची. तर मी ह्या टक्सवरती ही कच्ची शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे छातीची जी वरची गोलाई आहे 34.50 भागीला आपल्याला इथे 2 करायचे आहे म्हणजे 17.25. आपल्याला 17 कारण आपली ही डबल घडी आहे, आपली ही म्हणजे हा आपला अर्धा भाग आहे, म्हणजेच आपल्याला इथे 17.25 हे माप यायला पाहिजे. आता इथे आपण हा गळा कटिंग केला अशा रीतीने, हा मधातून कटिंग केल्यानंतर इथे आपल्याला पाहिजे 17.25 म्हणजेच आपल्या इथे एवढे अर्धा इंच आणि 1 पॉईंट म्हणजे 0.50 आणि 1 पॉईंट आपले हे जास्तीचे माप बनते. आता ते आपल्याला मायनस करायचे आहे. ते कशा रीतीने मायनस करायचे म्हणजेच आपल्याला इथे अशा रीतीने हा सारख्या अंतरावर अंतर सोडून द्यायचे आहे. म्हणजे ह्या बाजूने जेवढे अंतर सोडलेले आहे तेवढेच अंतर आपल्याला ह्या बाजूने सोडून द्यायचे. आता हे माप पूर्ण चेक करते. 17.25 आपले हे यायला पाहिजे. इथे आता आपले हे 17.25 हे पूर्ण माप आलेले आहे. म्हणजेच आपल्याला हे जे माप आहे इथून आपल्याला हा एवढा भाग आपल्याला जास्तीचा आहे. आता ही जी लाईन आहे इथून आपल्याला 5 इंचावरती एक अशी सरळ लाईन करून घ्यायची आहे. आता इथे जे अंतर आहे त्या अंतरला आपल्याला ही जी स्केल आहे ह्या स्केलचा जो गोलाईचा आकार आहे ह्या गोलाईच्या आकाराने असा आकार द्यायचा आणि नंतर ह्या स्केलने आपल्याला अशा रीतीने ही स्केल ठेवायची. ह्या बाजूने सुद्धा अशा रीतीने हा गोलाईचा आकार द्यायचा असतो. आता नंतर इथून आपल्याला 1.50 आणि ह्या बाजूने सुद्धा 1.50 आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि इथून इथपर्यंत म्हणजेच आपला इथे हा जो गळ्याचा आकार असतो जिथपर्यंत आपला गळ्याचा आकार आलेला असतो, जसे की आपण आता इथे 10.5चा गळा घेतला, जर आपल्याला 11 इंच गळा बनवायचा असेल तर 11 इंच गळा बनवायचा तर थोडं हे खाली येईल. जर थोडं त्यापेक्षा आपल्याला थोडं जास्त बनवायचं असेल हे मार्किंग आपले आणखी खाली येईल. आपण जर 6, 7, 6.5, 7 किंवा 8 इंचाचा 9 इंचाचा जर गळा बनवत असेल तर आपल्याला ही प्रोसिजर वापरायची नाही. ही फक्त 10, 10.5, 10.5, 11 म्हणजे 10च्या वरती जो गळा असेल त्यालाच ही प्रोसिजर वापरायची असते. कमी गळा जर असेल तर आपल्याला ह्या प्रोसिजरचा काही उपयोग होणार नाही. त्याला आपल्याला दुसऱ्या प्रोसिजरचा उपयोग करावा लागतो. नंतर आपल्याला ह्या बाजूने सुद्धा अशी एक क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. आपल्याला जर हा गळा थोडा जास्त बनवायचा असेल तर आपल्याला कशा रीतीने करायचा, आपल्याला जर ह्या बाजूने जास्त करायचं असेल तर आपल्याला इथे 0.50 इंच थोडं वाढवून अशा रीतीने हे करायचे आणि इथे आपण असा गळ्याचा आकार देऊ शकतो. अशा रीतीने आपण हा गळ्याचा आकार वाढवू शकतो. फक्त आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या बाजूने आपण हे जे 0.50 इंचाचे हे जे शिलाईची मार्क केलेले आहे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 0.25 इंचाची मार्किंग करायचे आहे. इथे आपण बाही जॉईन करतो तिथे आपल्याला 0.50 इंचाची मार्किंग करायचे आणि जिथे आपण गळ्याच्या गोलाईचा आकार टाकलेला आहे जिथे आपला गळा कटिंग होईल तिथे आपल्याला 0.25 इंच हे गळ्याच्या गोलाईचा आकार द्यायचा असतो. जसे की आपला तर मेन गोला आपण हा मेन गळा हा कटिंग केलेला आहे तर ह्या बाजूने आपल्याला 0.25 वरती शिलाईची मार्किंग करून घ्यायची. आता आपण हे पूर्ण शिलाईची मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे बाही जॉईन होते, आपण हे बाही जॉईन करतो त्या शिलाईपासून आणि हे गळ्याची पूर्ण रेडी गळा बनेल तिथून
दोन्ही साईडनं आपल्याला इथे ह्या बाजूने हे 2.50 इंच अंतर यायला पाहिजे. जसे की आकृतीमध्ये आहे, हे आपण गळा इथे आपण हा गळा केलेला आहे, हे कमीत कमी आपल्याला 2.25 हे अंतर यायला पाहिजे. आपण गळ्याला जर जास्त प्लॉट बनवायचा असेल तोही आपण इथे हा आकार अशा रीतीने वाढवू शकतो आणि खाली सुद्धा आपण हा आकार जास्त घेऊ शकतो. आता आपलं एवढं कटिंग हे पूर्ण मार्किंग झाल्यानंतर हा जो गळा आहे पूर्ण अशा रीतीने करून घ्यायचे. आता इथे जेवढे अंतर आलेलं आहे तेवढेच अंतर आपल्याला इथे शोल्डर मायनस करायचे असते. जसे की आता हा आपला फ्रंट आहे, ह्या फ्रंटचे जेवढे माप आहे, कारण आपण शोल्डर जॉईंट जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ही समोरील बाजू आणि मागील बाजू हे दोन्ही माप आपल्याला सारखे यायला पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या फ्रंटला ह्या बाजूला अशा रीतीने ठेवायचे आणि याला असे निशाण करून घ्यायचे. आता आपले इथून हे गळ्याची मार्किंग करायची आहे, ह्या बाजूने आपल्याला गळ्याचे मार्किंग करायचे आहे. जसे की ह्या आकृतीमध्ये आहे, इथे आपल्याला 0.50 इंच हे शोल्डर हे वरून हे शोल्डर डाऊन करायचे आहे. आता हे डाऊनचे मार टाकत असताना आपल्याला इथे 1 किंवा 1.25 इंचापर्यंत आपल्याला हे सरळ मार्किंग आली पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण झालेलं ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ह्या पूर्ण हा जो जास्तीचा भाग आहे याला आपल्याला कटिंग करायचे. आता अशा रीतीने आपला हा पूर्ण गळा तयार होईल. त्यानंतर हे जे गळ्याची 2 बाजू आहेत, ह्या 2 बाजूला आपल्याला अशा रीतीने ठेवायचे आणि आपले समोरील शोल्डर आहे 14.50 हे आपल्याला यावरती चेक करायचे आहे. आता हा आपला गळा आपला ब्लाऊज पूर्ण तयार करून झाल्यानंतर आपला हा शोल्डर कशा रीतीने फोल्डिंग होईल हे आपल्याला पाहायचे आहे. आधी आपल्याला इथे एक अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. आता ही सरळ लाईन ओढल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचे माप टाकायचे आहे. आता समोरील शोल्डर आहे 14.50. आता इथे आपली ही 0.50 आपली ही इथे आपल्याला बाहीची शिलाई येईल. म्हणजे ह्या बाजूने सुद्धा आपल्याला 0.50 इंच हे सोडून द्यायचे. आता आपल्याला इथे अशा रीतीने आपल्याला ह्या गळ्याच्या आकाराला पूर्ण सेट करायचे आहे. आता नंतर आपल्याला पूर्ण शोल्डरचे माप मोजून घ्यायचे. म्हणजे आपल्याला अशा रीतीने हे शोल्डरचे माप आपले हे रेडी यायला पाहिजे 14.50. आता आपल्याला इथे शोल्डर फोल्डिंग हे कशा रीतीने हे मागील तयार झालेला गळा कशा रीतीने दिसेल हे आता आपल्याला पाहायचे आहे. इथे आपल्याला 0.50 आपल्याला हे शिलाईची जागा सोडून द्यायची आणि ह्या बाजूने आपल्याला 14.50 हे रेडी शोल्डर घ्यायचे. कारण आपण गळा अशा रीतीने हा कटिंग केला होता आणि कस्टमरला जेव्हा हे ब्लाऊज पूर्ण तयार झाल्यानंतर घातल्यानंतर ब्लाऊज अशा रीतीने हे दिसेल. कारण कटिंग आपण एवढाच भाग केलेला आहे, पण फोल्डिंग झाल्यानंतर आपल्याला हे अशा रीतीने हा पूर्ण गळा तयार झाल्यानंतर अशा रीतीने दिसेल. म्हणजेच आपण इथे आपण 0.50 इंच हे डाऊन कटिंग केलेले होते, म्हणजे ते आपण केले नसते तर आपलं हे शोल्डर वर गेले असते. कारण हे वर जर शोल्डर जात असेल तरी ते 100% ब्लाऊज उतरण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. म्हणून आपल्याला इथे ही जी लाईन केलेली आहे ह्या लाईनच्या खाली आपल्याला ही जी गोलाई आलेली आहे ही लाईनच्या खाली यायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला समजेल की ह्या अशा ब्लाऊजची आपल्याला कमीत कमी ब्लाऊज म्हणजे जास्तीत जास्त ब्लाऊज आपले उतरणार नाही. म्हणून आपल्याला ही जी शोल्डर फोल्डिंगची प्रोसिजर आहे ही आपल्याला 100% करावीच लागते. ही जी शोल्डर फोल्डिंगची प्रोसिजर आहे ही आपल्याला करणे जरुरी आहे.
आपण जर अशा रीतीने हे जे शोल्डर फोल्डिंगची प्रोसिजर जर केली तर आपले 100% ब्लाऊज उतरणार नाही. कारण मी जर माझ्या कस्टमरचे ब्लाऊज अशाच रीतीने करते तर त्यांचे एकाही कस्टमरचे ब्लाऊज माझे उतरत नाही. आपण इथे ही जी शोल्डर फोल्डिंगची पद्धत वापरलेली आहे यावरती आपल्याला एकतर पायपिंग करायची किंवा आपण दोरी पायपिंग करायची. दोरी पायपिंग जर आपण केली तर त्याची दोरी आपल्याला वर खेचावी लागते, त्यामुळे आपले हे शोल्डर उतरणार नाही. आपण इथे एक तर दोरी पायपिंग करू किंवा आपण याला साधी पायपिंग करू. तर हे कसे साधी पायपिंग करत असताना आपल्याला ह्या कापडा पायपिंग आपल्याला खेचून लावायची असते. हे ब्लाऊज आपण पुन्हा स्टिचिंग करू तेव्हा मी तुम्हाला ती पायपिंग कशा पद्धतीने खेचून लावायची हे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.